तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण ही डिझाईन शिकणार आहोत। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। याला लागणारे साहित्य बघूया। इथे मी रेड कलरचा धागा घेतलेला आहे। नंतर आपल्याला ऑरेंज कलरचा, व्हाईट कलरचा आणि बॉर्डरसाठी येलो कलरचा धागा लागणार आहे। आपल्याला सीझर लागणार आहे। मी सुई घेतली आहे 1.75 mm ची। चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण एक स्लिप नॉट तयार करून घेऊया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 टोटल आपण हे 17 चैन करून घेतले। आता वरून तीन चैन सोडून द्यायचे आहेत। 1 2 3 चैन सोडली। चौथ्या चैनीवरती आपल्याला एक डबल खांब करून घ्यायचे आहे। हा आपला 3 चैन सोडले होते त्यात तो पहिला खांब, नंतर हा दुसरा, त्यानंतर 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि शेवटचे 15। टोटल आपले हे 15 खांब तयार झाले। आता 3 चैन 1 2 3 चैन घेतल्यानंतर पाठीसुद्धा आपल्याला टोटल 15 खांब करायचे। 3 चैनीला धरून 3 झाले खांब, त्यानंतर 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हे 15। त्यानंतर परत 3 चैन 1 2 3 परत टर्न करून सेम आपल्याला 15 खांब केले, त्याच्यावरती 15 खांब करून परत 3 चैन घेऊन टर्न करायचे। हे आपण पूर्ण करून घेऊया। ही अशी जेवढी आपली दरवाजाची साईज असते त्याप्रमाणे आपण तेवढ्या साईजची ही पट्टी पूर्ण करून घेतली आहे। आता आपल्याला इथे बॉर्डर करून घ्यायचे। आता आपण इथे धागा जॉईन करूया। कुठूनही आपण स्टार्ट करू शकतो। आता इथे आपण 3 चैन घेऊया 2 3 आणि सेम गॅपमध्ये आपल्याला एक डबल खांब करून घ्यायचं आहे। अजून एक डबल खांब करायचे। टोटल आपले हे 3 डबल खांब होतात पहिल्या 3 चैनीचा धरून। आता आपल्याला एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये 3 डबल खांब करून घ्यायचे। 1 2 3 आता परत एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये 3 खांब करून घ्यायचे। 2 3 इथे मध्ये चैन न घेता आपल्याला करायचं। आता एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये 3 खांब करून घ्यायचे। आता डायरेक्ट आपण
कॉर्नरची साईड करायची आहे तिथे 2 खांब करायचे आहेत. 1 2 नंतर आपल्याला 2 चैन घ्यायचे आहेत आणि परत सेम गॅपमध्ये आपल्याला 2 डबल खांब करून घ्यायचे आहेत. आणि आता प्रत्येक गॅपवरती एक एक डबल खांब करून घ्यायचं आहे. आता इथे कॉर्नरला परत 2 खांब, 2 चैन, परत 2 खांब. आता आपल्याला इथून स्टार्ट करावं लागणार आहे. तर इथे 3 खांब करूया. 1 2 2 3. परत एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये 1 2 3. परत एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. असं प्रत्येक एक एक गॅप सोडून आपल्याला 3-3 खांब घेऊन ही पूर्ण डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते. अशी ही आपली तोरणपट्टी कंप्लीट होते. पूर्ण मी बॉर्डर करून घेतली आहे तिला. आता आपण याच्या पुढची डिझाईन शिकूया. ही डिझाईन आपण कशी तयार केली हे आता आपण बघूया. त्यासाठी पहिली एक स्लिप नॉट घेऊया. नंतर आपल्याला 17 चैन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17 चैन घेतले आपण. आता आपल्याला 1 2 3 चैन सोडून चौथ्या चैनीमध्ये एक हाफ डबल खांब घ्यायचा आहे. आता प्रत्येक चैनीच्या गॅपमध्ये आपल्याला एक एक हाफ डबल खांब घ्यायचे. टोटल आपले 15 हाफ डबल खांब होती. पहिल्या 3 चैनीला जे सोडले त्याला सुद्धा आपण काउंट करणार आहोत. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि शेवटच्या 15. टोटल आपले हे 15 हाफ खांब तयार झालेले आहेत. आता इथे एक चेन देऊ आपण धागा कट करूया. हा एक्स्ट्राचा धागा आपण बॅक साईडला घेऊया. तर मी हे आपलं एक डिझाईन तयार केली. अशी आपल्याला अजून 2 करायचे. तर मी हे असे रेडी करून ठेवलेले. आता आपण हा टिक्का कसा बनवणार हे शिकूया. आता एक स्लिप नॉट, नंतर आपल्याला 11 चेन करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 चेन झाली. आता आपल्याला पहिली चेन सोडून दुसऱ्या चैनीमध्ये एक स्लिप स्टिच घ्यायचे. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या चैनीमध्ये पुढच्या चैनीमध्ये आपल्याला एक
सिंगल खांब घ्यायचा आहे. परत पुढच्या चैनीमध्ये सुद्धा आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचा आहे. परत आता पुढच्या चैनीमध्ये आपल्याला हाफ खांब. टोटल आपल्याला प्रत्येक चैनीमध्ये पुढे 5 हाफ खांब घ्यायचे आहेत. हाफ डबल खांब घेऊन 3 4 आणि 5 आपण हाफ खांब घेतले. आता आपल्याला पुढच्या चैनीमध्ये एक डबल खांब करायचं आहे. डबल खांब केला. नेक्स्ट चैनमध्ये आपण एक डबल खांब केला. त्यानंतर एक चैन उरली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 8 डबल खांब करायचे आहेत. एका चैनीच्या गॅपमध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वेळा आपण डबल खांब घेतले एकाच गॅपमध्ये. आता पुढच्या गॅपमध्ये जसं आपण इथे एक खांब घेतला तसंच सेम आता एक खांब घेऊ. नंतर आपल्याला 5 हाफ डबल खांब घ्यायचे. 1 2 3 4 5. त्यानंतर आपल्याला 2 सिंगल खांब घ्यायचे पुढच्या चैनीमध्ये. 1 2 आणि मग एक स्लिप स्टिच घ्यायची. स्लिप स्टिच घेतल्यानंतर ती चैन येते. एक सिंगल खांब, एक चैन देऊन हा धागा कट. आता आपण जो धागा एक्स्ट्राचा आहे तो आपण बॅक साईडला घेऊ. असं हे आपलं टिक्का तयार होतो. आता आपण इथे हे जॉईन करून घेऊया. अशी ही मी डिझाईन शिवून घेतली आहे. सगळे मी शिवून घेतले. याची बॅक साईडला हे असं दिसणार. जर तुम्ही चिकटवलं असेल, हॉटगननी जर तुम्ही चिकटवणार असाल तरीसुद्धा शिवून घ्या, कारण जर आपण धुताना हे निघू शकतं. त्यामुळे शिवल्यानंतर कसं हे पूर्ण टाईट राहतं आणि कधीही निघू शकत नाही. त्यामुळे हे शिवून घेतलेलंच चांगलं आहे. तुम्ही हे शिवून घेतलं आणि हे मी माप घेताना हे असं फोल्ड करून इथे, मग हे सगळे डिझाईन सेम मापाचे येतात. तुम्ही असंच माप घेऊन डिझाईन हे करू शकता. तर तुम्हाला ही आजची डिझाईन कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.